आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकरता 25,000 कोटींचा आराखडा तयार होतोय। नाशिक कुंभमेळ्याकरता पायाभूत सुविधांकरता हा आराखडा आहे। शासनाकडून विकास कामांकरता 7,410 कोटींचा निधी मंजूर आहे। केंद्र आणि राज्य सरकार हजारो कोटींचे रस्ते तयार करणार असल्याची माहिती आहे। आगामी कुंभमेळ्याकरता येणाऱ्या भाविकांच्या पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली जाणार आहेत। या सगळ्या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामांना वेग आलेला आहे। काल याच्या संदर्भात मुंबईमध्ये बैठक देखील पार पडली। अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे त्यामध्ये घेण्यात आलेले, स्वतः जिल्हाधिकारी देखील त्या बैठकीला उपस्थित होते। सर, काल बैठक पार पडली मंत्रालयात, नेमकी कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली आणि काय नवीन निर्णय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले? काल मंत्री समितीची पहिली बैठक मंत्रालयामध्ये पार पडली। त्याच्यामध्ये जवळपास 137 स्लाइडची म्हणजे सादरीकरण झाली। त्याच्यामध्ये सगळे विषय, सगळे प्रकारचे कामाचे चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सन्माननीय मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे कुंभमेळा प्राधिकरण त्याच्यामध्ये पुढील काम करत आहे, सगळे यंत्रणा त्याच्यामध्ये पुढील काम करत आहे। आणि याच्यामध्ये लवकरात लवकर सगळ्या कामाला, जो काम म्हणजे 18 महिन्यापेक्षा जास्त लागणार आहे बांधकामामध्ये, त्या कामाला पहिल्या टप्प्यामध्ये त्याचे 100% म्हणजे वर्क ऑर्डर आपल्याला करायचं, ते आपलं पहिला टार्गेट आहे। त्याच्या अनुषंगाने कुंभमेळा प्राधिकरण असेल आणि सगळे कार्यान्वयन यंत्रणा असेल त्याच्यामध्ये काम म्हणजे वेगाने सुरू झालेलं आहे। आणि ते लवकरात लवकर आपल्याला या संदर्भामध्ये म्हणजे काम सुरू होण्याची आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या नजरेसमोर दिसणार आहे। भूसंपादन असेल आणि आपत्ती कशी टाळता येईल यासाठी विशेष जी खबरदारी आहे ती जिल्हा प्रशासनाकडनं यावेळी घेताना आपल्याला बघायला मिळते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।